महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री योगेश भारत वाघमारे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये शासनाकडून बेघर यादीतील मधील लोकांना इंदिरा आवास योजनेमधून आणि मागासवर्गीय समाजातील बेघर लोकांना रमाई आवास योजनेमधून घरकुले मंजूर होतात। सदर अशा घरांबाबत वित्तीय संस्थांकडून आपल्याकडे प्रत्यक्ष ताबा मिळवण्याबाबतचे अर्ज आल्यास त्याची माहिती आणि खातरजमा करण्यात यावी। तसेच असे लाभार्थी बेघर होऊ नयेत याची दक्षता सर्व स्तरांमधून घेण्यात यावी। वित्तीय संस्थांकडून प्रत्यक्ष कब्जा मागण्यासाठीचे अर्ज आल्यास वित्तीय संस्थांकडून दिलेल्या नोटिसा सत्यस्थितीवर आधारित आहेत याबाबतची खात्री केल्याशिवाय अशा नोटिसा ग्राह्य मानू नयेत। तसेच या पृष्ठार्थ दिलेल्या शपथपत्रातील मजकूर खोटा आढळल्यास असे खोटे शपथपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारी तक्रार देण्याबाबतची तरतुदे सर्व स्तरांमधून करण्यात यावी। निबंधकांनी सहकार कायदा कलम 101 नुसार दिलेल्या दाखल्याचा वसुली अधिकारी सर्रासपणे गैरवापर करताना दिसून येते। अशा गैरवापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये होऊ घातलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी वसुली कारवाया संयमाने राबवण्यात याव्यात। तसेच प्रत्यक्ष मिळकतीऐवजी स्वेच्छेने तडजोड करणाऱ्या लोकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केल्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात। वसुली कामी वसुलीच्या वेळी वित्तीय संस्था स्वतःच्या संरक्षणासाठी पोलीस संरक्षण घेत असतात, परंतु प्रत्यक्ष वसुली वेळी सेवेवर असलेले पोलीस कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे। अशा संरक्षणार्थ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात। या सर्व विषयांसाठी आज कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले। अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाची उत्तरं दिली आहेत की मी बँकाने माझ्याकडे आदेश मागितले, मी आदेश दिले, आता तुम्ही अपिलात जा। म्हणजे शासनाने दिलेली घरं सुद्धा डोळेझाकपणा करून स्वतःची घरं काढून घेऊन वित्तीय संस्थांच्या ताब्यात देण्याची सावकारी या जिल्हाधिकारी करतोय, ज्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे नोंदवलाय। प्रतिनिधी उपस्थित नव्हता, नायब निवासी तहसीलदार येत होते, पण आमचं म्हणणं असं आहे हे सगळे लोक बेजबाबदार आहेत, यांना कायदा कळत नाही, हे लोक दगड आहेत। म्हणून आम्ही शिपाईला निवेदन देणार होतो, शिपाई आला तर यांना लाज वाटायला लागली, सबब आम्ही दगडाला निवेदन दिलेलं आहे। आमचं स्पष्ट म्हणणं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी दगड आहे। राजकीय नेत्यांना पालकमंत्र्यांना माझी एक विनंती आहे, या दगडाला लवकरात लवकर कुठच्या तरी गडग्यावर नेऊन ठेवा, किमान तो शेतीचं संरक्षण करेल। इथे बसवलात तर तो लोकांची शेती काढून घेण्याचे धंदे करील। हे धंदे संरक्षित करण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं, पालकमंत्र्यांचं। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।